नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. भाजपला या ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत एका नव्या पक्षाची स्थापना करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे. मित्रांनो, सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भाजपला मोठा हादरा या ठिकाणी बसलेला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते अण्णामलाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तमिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी पक्षातील पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन राजीनामा सोपवला आहे. काही महिन्यापूर्वी अण्णामलाई यांना तमिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं गेलं होतं. त्या जागी नयनार नागेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली होती. भाजपमध्ये कोणतंही भविष्य दिसत नसल्याचे भाष्य अण्णामलाई यांनी केलं होतं. त्यांनी स्वतःच पक्षातून बाहेर पडणार असल्याचे या ठिकाणी सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अण्णामलाई यांची भाजप अध्यक्ष नितीन नबीन आणि संघटन सचिव BL संतोष यांच्यासोबत एक बैठक झाली. या बैठकीत अण्णामलाई यांनी दोन्ही नेत्यांना भाजपमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अण्णामलाई यांची तामिळनाडूत नवा पक्ष स्थापन करण्याची इच्छा आहे. परंतु भाजपचे वरिष्ठ नेत्याकडून आताही माजी IPS अधिकारी अण्णामलाई यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा झाल्यावर दिल्ली सोडण्याचा संदेश त्यांना देण्यात आला आहे. या निर्णयामुळे भाजपला या ठिकाणी मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा.